विकृती. समीरा कोणाशी तरी बोलत होती हे तिच्या आईने पाहिले. समीराचे बोलणे संपल्यावर ती घरात आली तेव्हा आई तिला समजावत म्हणाली, तुला कितीदा सांगितले असे कोणत्याही अनोळखी व्यक्तीबरोबर बोलणे बरे नाही. अगं बोलणं तर सोड, तू तर स्वतःची पूर्ण माहिती देऊन टाकते समोरच्याला. त्यावर समीरा लगेच आईला म्हणाली, आई तू पण ना उगाचच काळजी करत असते आणि प्रत्येकाला संशयाच्या नजरेने बघणं बरं नाही. आणि आता मी काही लहान नाही, मला सर्व कळतं. आज परत समीराने आईने दिलेल्या सल्ल्याकडे अति काळजी म्हणून दुर्लक्ष केलं. समीरा फार बडबडी मुलगी होती. एकदा बोलायला लागली की मग आजूबाजूच्या गोष्टींचं काही भानच राहत नव्हतं तिला. ती मनाने अतिशय साधी आणि अवघ्या जगाला स्वतःसारखं साधं सरळ समजायची. मग बोलता बोलता समोरच्याला स्वतःबद्दल सर्व माहिती देऊन मोकळी व्हायची. तिच्या या सवयीमुळे तिच्या आईला नेहमी तिची काळजी वाटायची. आज सुद्धा असेच काहीतरी घडले होते. दारात एक मुलगा पार्सल घेऊन आलेला होता. त्याने हिला एक ग्लास पाणी मागितले. हिने पाणी दिले तेव्हा ते पिता पिता त्याने बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या समीराकडून. समीरा मात्र समोरच्याला मदत करावी या उद्देशाने त्याच्याशी साधेपणाने बोलत होती. आईने हे पाहिले आणि त्यावरून दोघं मायलेकींमध्ये सर्व संवाद घडून आला. समीरा आईबाबांची एकुलती एक मुलगी होती, अतिशय लाडाकोडात वाढलेली. तिच्या बाबांचा फिरता जॉब होता, त्यामुळे ते बऱ्याचदा घरी नसायचे. त्यामुळे तिच्या आईला काळजी वाटायची. पण समीरा मात्र आईच्या सूचनांना फारशी गांभीर्याने घेत नव्हती. तिला वाटायचे की आई जुन्या विचारांची आहे, मुलींनी जास्त बोलू नये या मताची आहे, म्हणून ती त्याकडे नेहमी दुर्लक्ष करायची. पण एकदा समीराच्या आयुष्यात असा प्रसंग उद्भवला की त्यामुळे तिला चांगलाच धडा मिळाला. एके दिवशी अचानक तिला एक अनोळखी नंबरवरून मला तू खूप आवडतेस असा मेसेज आला. तिने लगेच त्या नंबरवर फोन केला तर समोरून कोणीच बोलत नाही. तिला वाटले की कुणाचा चुकून आला असेल म्हणून तिने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यानंतर पुन्हा त्या नंबरवरून तिला मेसेज यायला लागले, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो असे वगैरे वगैरे. असे मेसेजेस तिला फोनवर येऊ लागले. असे एकामागून एक अनेक मेसेज यायला लागले. त्या नंबरवर तिने फोन केला तर कोणीतरी फोन उचलायचे आणि काहीही न बोलता परत ठेवून द्यायचे. आता मात्र समीराला टेन्शन आलं. तिला हे मेसेज कोण पाठवत आहे आणि कशाला पाठवत आहे याचा थांगपत्ता तिला लागत नव्हता. शेवटी कंटाळून तिने तो नंबर ब्लॉक केला. पुन्हा दुसऱ्या नंबरवरून तिला मेसेज यायला लागले. तिने तो नंबरसुद्धा ब्लॉक केला. तेव्हा त्याने परत तिसऱ्या नंबरवरून तिला मेसेज केले. आता मात्र समीरा घाबरली. ती गप्प गप्प राहायला लागली. तिच्या अभ्यासात लक्ष लागत नव्हते. नीट जेवणही करत नव्हती. तिच्या आईला तिच्यातील फरक लक्षात येत होता. पण आईने समीराला विचारण्याचा प्रयत्नही केला. पण समीराला वाटले की बाबा घरी नाहीत आणि आईला सांगितले तर ती खूप टेन्शन घेईल. फक्त मेसेज येतोय, त्याला काय घाबरायचं असा विचार करून तिने आईला यातलं काही सांगितलं नाही. अभ्यासाचं टेन्शन आहे म्हणून तिने विषय बदलला. काही दिवसांनी मात्र तिला विचित्र अनुभव यायला लागले. तिला सतत वाटायचे की कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे. ती सतत मानसिक दडपणाखाली राहायला लागली. तिला रात्री चांगली झोप देखील येत नव्हती. एके दिवशी तिला एक नवीन अनोळखी नंबरवरून कॉल आला. तो समोरून बोलला, हॅलो. हॅलो, कोण बोलत आहे ते महत्त्वाचे नाही, मी जे काही बोलणार आहे ते महत्त्वाचे आहे. कोण बोलत आहे? मला नाही बोलायचं तुमच्याशी. बोलावंच लागेल तुला. एकदा फोन कट करशील तर पुन्हा दुसऱ्या नंबरवरून मी फोन करेन. पण जोपर्यंत तू माझा ऐकणार नाही तोपर्यंत मी फोन करतच राहणार. काय बोलायचं आहे तुला? आज बसमध्ये कुण्या मुलाशी बोलत होतीस तू? तू इतर कोणत्याही मुलाशी बोललेलं मला आवडणार नाही. तू आजपासून इतर कोणत्याही मुलाशी बोलायचं नाही. मी कुणाशी बोलणार आणि कुणाशी नाही हे ठरवणारा तू कोण? माझं प्रेम आहे तुझ्यावर, पण माझं नाही. मी तुला ओळखतसुद्धा नाही. माझा नंबर कुठून मिळाला तुला? आणि मला त्रास का देत आहेस? मी अजिबात त्रास देत नाही तुला. तू फक्त माझं ऐक. मी जे म्हणेन ते ऐक. कारण यापुढे तुझ्या आयुष्यात फक्त मीच राहणार आहे. असं काहीही फालतूसारखं बोलू नकोस आणि यापुढे मला फोन करण्याची हिंमत करू नकोस. एवढं बोलून समीराने फोन कट केला आणि मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला. ती मनातून पुरती घाबरली होती. पण तिला तो आवाज थोडा ओळखीचाच वाटला. ती विचार करत होती इतक्यात तिला आठवले. मग एकदा समीरा तिच्या मैत्रिणींबरोबर एका पाणीपुरीच्या स्टॉलवर गेली होती. तिथे पाणीपुरी खाताना तिची ओळख त्या पाणीपुरीवाल्याशी झाली होती. समीराने नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याच्याशी हसत खेळत बोलली. त्यानंतर ती आणि तिची मैत्रीण तिथून निघून गेल्या.
त्यानंतर जवळपास महिनाभराने समीरा एकदा बसचा प्रवास करत असताना अचानक तिला तो पाणीपुरीवाला दादा दिसला. समीराला पाहून तो तिच्याकडे आला आणि बोलला, तुम्ही इकडे कुठे जात आहात? इकडे पुढच्या स्टॉपवर जात आहे. तिकडेच माझं कॉलेज आहे ना. अच्छा, तुम्ही तिकडे जात आहात तर. हो. तुम्हाला कुठे जायचंय? मी सुद्धा त्याच कॉलेजला जात आहे. माझ्या बहिणीला तिथे ॲडमिशन घ्यायची आहे म्हणून थोडी माहिती घ्यायला जात आहे. अच्छा, तुमची हरकत नसेल तर मी एक विचारू का? विचारा की दादा. मला तुमचा फोन नंबर मिळेल का? माझ्या बहिणीला जी काही माहिती हवी असेल ती तुमच्याकडून विचारेल ती. म्हणजे मला वारंवार त्या कॉलेजला चकरा माराव्या लागणार नाहीत. हो, का नाही? मी तिला लगेच माहिती देऊन देईल. एवढे बोलून तिने एका कागदावर तिचा नंबर लिहिला आणि त्याला दिला. त्यानंतर 2 दिवस त्याच्या बहिणीचा फोन आलाच नाही. पुढे ती या सर्व गोष्टी विसरली देखील. पण हा आवाज त्याच पाणीपुरीवाल्या दादाचा आहे असा तिला संशय आला. दुसऱ्या दिवशी ती परत बसने कॉलेजला जात असताना ती अगदी सावधपणे तिच्या आजूबाजूला लक्ष ठेवून होती आणि इतक्यात तिला तो पाणीपुरीवाला दादा दिसलाच. तिने त्याच्याकडे लक्ष ठेवले. तो सुद्धा त्याच बस स्टॉपवर उतरला. आता तिला संशय खरा ठरला. आता मात्र तिने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखले. तिने जराही वेळ न दवडता ही गोष्ट तिच्या आईच्या कानावर घातली. तिला वाटले, आई आता ओरडणार. तुझ्या भोळ्या स्वभावामुळे हे सर्व झाले म्हणून मलाच रागवणार. पण तिच्या आईने असे काहीही केले नाही. तिच्या आईने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तिला समजावून घेतले. ही वेळ तिला दोष न देता तिला या सर्वातून बाहेर काढण्याची आहे हे आईला कळून चुकले होते. आईने ही सर्व गोष्ट तिच्या बाबांच्या कानावर घातली. समीराचे बाबा हातचे काम सोडून घरी आले. त्यांनी यावर विचार करून यातून बाहेर निघण्याचा मार्ग काढायचे ठरवले. ठरल्याप्रमाणे समीराचे त्या मुलाला स्वतःहून फोन केला आणि सांगितले की तिने त्याच्याबद्दल खूप विचार केला. तेव्हा तिला कळले की जो मुलगा तिच्याबद्दल इतका विचार करतो, तिच्यावर प्रेम करतो, तर तिला सुद्धा त्याच्या बाबतीत विचार करायला काही हरकत नाही. यावर तो मुलगा खूप खुश झाला. त्याला वाटले की समीरा त्याच्यावर भाळली आहे आणि दोघांनी मिळून भेटायचे ठरवले. एका रेस्टॉरंटमध्ये भेटायचे नक्की झाले. इकडे समीराच्या आईवडिलांनी पूर्ण तयारी करून ठेवली होती. ठरलेल्या वेळेवर तो समीराला भेटायला आला. समीरा त्याच्या आधीच येऊन बसली होती. तो आला आणि समीराच्या टेबलजवळ जाऊन उभा राहिला. तुम्ही इथे? त्याला ओळखून सुद्धा न ओळखल्यासारखं करत समीरा म्हणाली. तुला तो फोन करणारा मीच आहे, तो म्हणाला. अच्छा, मग ते आधीच सांगितलं असतं तरी चाललं असतं. उगाच इतके दिवस नाव सांगितलं नाही. बरं, तुमचं नाव काय? म्हणजे मी आधीसुद्धा विचारले नाही. माझं नाव योगेश. त्या दिवशी पहिल्यांदाच तुला पाहिलं तेव्हाच मला तू खूप आवडली होतीस. पण तुझ्या मनात माझ्याबद्दल नेमकं काय आहे हे मला माहिती नव्हतं. म्हणून मी तुला माझी ओळख दाखवली नाही. म्हणून तू खोटे बोलून माझा नंबर घेतलास, मला मेसेज केलास, मला फोन करून धमकी दिलीस, माझा पाठलाग केलास आणि तू त्याला प्रेम म्हणत आहेस. समीरा आवाज वाढवतच म्हणत होती. जाऊ दे, आता तू या सर्व गोष्टी सोड. यापेक्षा जास्त मला काहीही नको. पण तू असं आवाज चढवून बोलू नकोस. मला नाही आवडणार तू माझ्याशी असं बोललेलं. आणि हे कपडे काय घातले आहेस? यापुढे जीन्स वगैरे नको घालू. मला नाही आवडणार. लिमिटमध्ये राहा. मी ऐकून घेत आहे म्हणून काहीही बोलू नकोस. मला हे आवडत नाही म्हणून हे करायचे नाही, याच्याशी बोलायचं नाही, हे घालायचं नाही. स्वतः मात्र एका मुलीला हकनाक त्रास देताना तुला लाज नाही वाटली का? हे असे निनावी फोन करून आणि मुलींचा पाठलाग करून त्यांना त्रास देणाऱ्या मुलांसोबत मी कशाला बोलणार? तुझ्यासारख्या मुलावर प्रेम करणं तर दूर, मला बोलायला सुद्धा आवडणार नाही, समीरा चिडून म्हणत होती. तसा तो उठून उभा राहिला आणि तिला म्हणाला, मग मला इथे का बोलवलं आहेस? मला मूर्ख समजलं आहेस का? आणि तो तिच्यावर रागातच धावून गेला. इतक्यात कोणीतरी जोरात त्याला मागे घेतले आणि कळायच्या आतच त्याच्या श्रीमुखात एक जोरदार थप्पड लगावली. त्याने चवताळून समोर बघितले तर समोरची व्यक्ती बघून शरमेने खाली मान घातली. त्याला थप्पड लगावणारी त्याची आई होती. अचानकपणे आईला बघून तो ओशाळला. आईच्या पाठोपाठ त्याचे बाबा देखील समोर आले आणि त्यांनी सुद्धा त्याला एक ठेवून दिली. योगेशच्या आईबाबांच्या पाठोपाठ आतापर्यंत तिथेच हजर असलेले समीराचे आईबाबा सुद्धा समोर आले. लाज नाही वाटत का तुला? हिच्या वयाची एक तुझी बहीण असताना असा तू दुसऱ्यांच्या मुलींना त्रास देतोस योगेश? योगेशची आई रागातच म्हणाली. आई, मी त्रास देत नाही आहे. माझं प्रेम आहे तिच्यावर, योगेश गाल चोळतच म्हणत होता.
हे असं प्रेम असतं का? जबरदस्ती कुणाला आपलं बनवता येत नाही. दुसऱ्यांच्या मुलींना त्रास देताना तुला काहीच कसं वाटलं नाही? हे शिकवलं का आम्ही तुला? याला प्रेम नाही तर विकृती म्हणतात. एखाद्या मुलीला नाहक त्रास देणं, तिचा पाठलाग करणं ही विकृती आहे. त्या मुलीला इतके दिवस मनस्ताप झाला असेल याचा तू थोडा तरी विचार केला आहेस का? तिला सतत भीतीच्या छायेखाली राहावं लागलं. जिच्यावर प्रेम करतात तिला त्रास देतात का? आई, मला माफ कर. मी भटकलो होतो. मला माझी चूक कळाली आहे. यापुढे मी असा कधीच वागणार नाही. योगेश काकुळतीला येत म्हणाला. तुला कोणाची माफी मागायची असेल तर ती समीरा आणि तिच्या आईवडिलांची माग. कारण त्यांच्या मनात आलं असतं तर त्यांनी तुला सरळ पोलिसात दिलं असतं. पण त्यांनी आपल्या परिस्थितीचा विचार करून तुला समज द्यायची ठरवली. त्यामुळे गेले कित्येक दिवस त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. योगेशचे बाबा म्हणाले, काका, मला माफ करा. माझं चुकलं. योगेशने नंतर समीराकडून माफी मागितली. मी यापुढे तुला कधीही त्रास देणार नाही. मला आता कळलं आहे की मी खूप वाईट वागलो तुझ्याशी. तुम्ही सर्वांनी माझी चूक मला लक्षात आणून दिली नसती तर कदाचित मला कधीच कळले नसते, योगेश म्हणत होता. तू चुकलास हे खरं आहे, पण योग्य वेळी तुला तुझी चूक कळाली यात सर्व आलं. आता पुन्हा कधीही कुणाशीही असं वागू नकोस आणि प्रामाणिकपणे आयुष्याला सुरुवात कर, समीराचे बाबा म्हणाले. योगेशला समज देऊन समीराचे आईवडील तिला सोबत घरी घेऊन गेले. आज समीराला एका मोठ्या संकटातून बाहेर आली होती आणि समीराला तिच्या आयुष्यात एक मोठा धडा मिळाला होता. स्वतःवर आलेल्या संकटाचा सामना करणारी समीरा, मुलीवर आलेल्या संकटात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी तिची आई आणि स्वतःच्या मुलाच्या चुकांवर पांघरून न घालता त्याला कडक शब्दात समज देणारे योगेशची आई, या तिन्हीसुद्धा आदिमायेचंच रूप वाटतात. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.